तर पहा मित्रांनो, बुंदी बनवण्यासाठी घेतलेलं आहे बेसन पीठ। तर पहा 1 किलो हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि याची आता आपल्याला बुंदी बनवायची आहे। तर येथे चुलीवरतीच आज मी बुंदी बनवणार आहे आणि पहा त्यासाठी तेल पण आणलेलं आहे। 2 पिशव्या। आपल्याला एवढं तेल नाही लागणार, परंतु मित्रांनो बुंदीसाठी थोडं आपल्याला कढईमध्ये जास्त तेल टाकावं लागतं, म्हणजे आपली बुंदी ही चांगली बनते। तर आता या पातेल्यामध्ये मी पीठ मळून घेणार आहे। मित्रांनो, आपल्याला लाडू बनवण्याआधी आपल्याला आधी बुंदी काढावी लागते आणि त्यानंतर मग आपल्याला लाडू बनवावे लागतात। तर आता पातेलं थोडं लहान आहे, त्यामुळे मी आता एवढंच पीठ मळून घेणार आहे। तर अजून काही शिल्लक पण आहे। तर पहा आता एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आता टाकणार आहे पाणी। तर आता आपल्याला हे पीठ असं थोडं पातळ मळून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये लागल तसं पाणी घालायचं आहे। तर बुंदी बनवायला आपल्याला थोडं पातळ पीठ लागतं, म्हणजे आपली बुंदी ही चांगली बनते। तर पहा मित्रांनो, आता पीठ मळून झालेलं आहे। तर असं पातळ आपल्याला हे बेसन पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता एवढं पातळ हे बेसन पीठ मी मळून घेतलेलं आहे। तर आता येथे कढईमध्ये लगेच तेल तापायला ठेवायचं आहे। आणि पहा मित्रांनो, येथे बुंदी काढायला मी ही किसणी घेतलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही कुठलाही झारे वापरू शकता। आपल्याला थोडे मोठा वाल्यांचा झारे घ्यायचा आहे। तर यामधूनच मी आता बुंदी काढणार आहे, कारण माझ्याकडे झारे नाही, त्यामुळे मी आता यानेच बुंदी बनवणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत की कशी बुंदी तयार होते याने। तर पहा आपलं पीठ आता बराच वेळ झालेलं भिजलेलं आहे चांगलं, आणि बुंदी काढायला तेलामधून आपण हा असा झारे घेतलेला आहे। तर आता ह्या परातीमध्ये बुंदी काढणार आहे। तर हे तेल आता चांगलं तापून द्यायचं आहे, म्हणजे बुंदी ही चांगली तयार होते। तर अजून थोडा वेळ तापून देऊ, म्हणजे चांगली बनेल। तर पहा मित्रांनो, आता तेल हे तापलेलं आहे। तर मी आता लगेच बुंदी काढायला सुरुवात करणार आहे। तर आता आपण पाहू कशी बुंदी तयार होते ते। तर पहा खूप तेल तापलेलं आहे। मित्रांनो, आपली बुंदी जर पातळ व्हायला लागली तर यामध्ये पीठ जास्त टाकायचं आहे। तर यामध्ये कोरडं पीठ टाकायचं आहे। आपल्याला हे पीठ थोडं घट्ट बनवायचं आहे। पातळ जर व्हायला लागली तर आपण आता तर पहा मित्रांनो, खूप छान अशी बुंदी गळत आहे। तर बघू शकता खूप छान अशी आपली बुंदी कढई भरून झालेली आहे। तर तेल खूप तापलेलं आहे आणि बुंदी सुद्धा एकदम गोल गोल तयार झालेली आहे। तर पहा आपल्याला ही बुंदी जास्त लाल पण नाही बनवायची, कारण जर जास्त लाल बनवली तर लाडू हे कडक होतील। तर पहा अशी बुंदी ही तयार झालेली आहे, खूपच छान झालेली आहे। आता काढून घेणार आहेत। तर पहा मित्रांनो, खूपच छान झारणीने सुद्धा आपली बुंदी ही तयार होत आहे आणि आपलं हे पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे, कारण एकदम अशी गोल आकाराची बुंदी तयार होत आहे। तर पहा खूप छान अशी बुंदी तयार होत आहे आता। पहा खूपच छान झालेले आहे। तर बघू शकता खूप छान अशी ही बुंदी तयार झालेली आहे। आणि पहा शेवटी मी घेतलेला आहे हिरवा कलर। तर आता याची मी हिरव्या कलरची अशी बुंदी बनवणार आहे। तर यामध्ये आता मी हिरवा कलर टाकतो थोडासा। तर पहा एवढा कलर आधी घेतलेला आहे। तर आता थोडंसं मिक्स करून घेऊ।
मित्रांनो, तुम्ही यामध्ये तर कुठलाही कलर वापरला तरी सुद्धा जमतो. तर कलर थोडा अजून जास्त टाकायला पाहिजे. थोडा कलर कमी झालाय तर मी अजून थोडासा टाकतो. तर आता पाहू हिरव्या कलरची बुंदी कशी बनते. तर मित्रांनो, आता बुंदी काढून बराच वेळ झालेला आहे आणि आता अंधार झालेला आहे. तर आता येथे घरातल्या चुलीवरती आता आम्ही लाडू बनवणार आहे. तर पहा, त्यासाठी येथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आता आधी पाक बनवायचा आहे. तर पहा, येथे आता मी यामध्ये साखर घालणार आहे. तर येथे मित्रांनो, मी 1.5 किलो साखर वापरणार आहे 1 किलो बेसन पिठासाठी. तर पहा, ही घेतलेली आहे 1 किलो. अजून अर्धा किलो साखर यामध्ये घालायची आहे. तर पहा, अजून ही घेतलेली आहे अर्धा किलो. मित्रांनो, 1.5 किलो साखर वापरल्याने गोडी एकदम बरोबर होते. मित्रांनो, तुम्हाला जर अजून कमी गोड करायचे असेल तर साखर कमी वापरायची आणि जास्त जर गोड करायचे असतील तर साखर जास्त वापरायची. तर मी येथे 1 किलो बेसन पिठासाठी 1.5 किलो साखर हे वापरलेले आहे आणि आता बनवून घ्यायचा आहे पाक. तर चला, आता मी झटपट असा पाक बनवून घेतो. तर आता 8 ते 10 मिनिट झालेले आहे. मी पाक उकळवितोय. तर आता पाक तयार झालेला आहे 8 ते 10 मिनिटानंतर. तर पाक हा थोडासा पातळ ठेवलेला आहे, कारण मित्रांनो, बुंदीमध्ये जिरायला थोडासा पातळच पाक ठेवलेला आहे मी. आपला पाक जर थोडासा पातळ झाला तर आपण थोडा वेळ शिजवू सुद्धा शकतो. त्यामुळे मी थोडासा पातळच ठेवणार आहे आणि आता बुंदी लगेच या पाकामध्ये टाकून देणार आहे. थोडंसं पातळ झालं तरी आपल्याला 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते घट्ट होतं. तर या लाडूला आणखी टेस्ट येण्यासाठी येथे मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे मी वेलची. तर हे साखरेमध्ये दळलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सफेद दिसत आहे. तर हे साखरेमध्ये वेलची दळून घेतलेली आहे, तर ती सुद्धा टाकायची आहे. तर आता पाक तयार झालेला आहे. तर यामध्ये आता बुंदी ही टाकून देऊ. तर मी आता बुंदी येथे टाकून घेणार आहे पाकामध्ये. तर आता ही सगळी बुंदी वतून द्यायची आहे. तर मित्रांनो, ही बुंदी मी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, म्हणजे लाडू बनवायला आपल्याला सोपं जातं. तर आता मिक्स करून घेऊ. यामध्ये लगेच घालायचे वेलची, म्हणजे चांगले मिक्स होऊन जाईल. तर मित्रांनो, हे लाडू एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे. तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर बुंदीमध्ये आता पाक जिरलेला आहे. मित्रांनो, तुमचं हे मिश्रण जर पातळ झालेलं असेल तर थोडा वेळ शिजवायचं आहे, म्हणजे ते घट्ट होतं थोडा वेळ शिजवल्यानंतर. तर पहा, आता लाडू बनवायला तयार झालेला आहे. तर आता मी हे उतरून घेणार आहे आणि लगेच लाडू बनवायला सुरुवात करणार आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे खूप छान असे हातावरती लाडू हे बनवता येतात. तर मित्रांनो, आता अशा प्रकारे आम्ही हे सगळे लाडू बनवून घेणार आहोत. पहा, खूप छान झालेले आहेत. तर आता बरेच लाडू बनवून झालेले आहेत आणि मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही पाहू शकता असे सगळे हे लाडू बनवून झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.